तर आयुष्याचा कंटाळा आलाय, मित्र साथ देत नाहीत, मित्र आपला वापर करून घेतात, घरातली शिव्या देतात, घरातली ओरडतात, घरातले आपल्याला चांगलं म्हणत नाहीत, घरातली कामं आपण करत नाही, त्यामुळे आपल्याला घरातली चांगलं म्हणत नाहीत, एक सुधी पोरगी पटत नाही, पटलेली पोरगी तुमच्याजवळ एक तास सुद्धा राहत नाही. सगळ्या गोष्टींचं निवारण आणि सगळ्या गोष्टींचा एकच मार्ग आहे, इंस्टाग्रामवरती जायचं आणि एकच व्यक्तीला सर्च करायचं, सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह. त्या व्यक्तीचं नाव आहे महेश मोटे. एकोणतीस ऑगस्ट शुक्रवारी माझा वाढदिवस आहे. मी अमेरिकेला जाणार होतो पण ते कॅन्सल करून मी आता चाललोय कोकणामध्ये मित्रांनो. आता तुझा वाढदिवस 29 तारखेला असू दे नाही तर कुठल्या तरी तारखेला असू दे, कधी पण असू दे, कुणाला काही झाट फरक पडत नाही का बाबा. तू मोठा सेलिब्रिटी लागून गेलास, देशाचा पंतप्रधान आहेस, प्रत्येकानं तुझा दिवस साजरा केला पाहिजे, तुझी जयंती साजरी केली पाहिजे, तुझा वाढदिवस साजरा केला पाहिजे. आणि वाढदिवसा दिवशी अमेरिकेला काय करायला जाणार होता? जॉनी भैयाच्या घरला जाणार होता का काय? मला ऐकायला मिळालं की जॉनी भैया आणि तू लहानपणीचा कट्टर मित्र आहे, त्याच्या घरला जाणार होता का काय सेलिब्रेशन करायला वाढदिवसाचं? तर लावड्याच्या बाला महेश मोटे, तुला वाढदिवसाच्या आणि मुद्दंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जॉनी भाऊ कडून. तू लवकरच मला भेटायला ये अमेरिकेला. बाय बाय, हॅपी बर्थडे माझ्या भावा. आज जर या पत्र्याच्या खोलीत राहत असलो ना तरी सुद्धा मी माझ्या वाढदिवसाला विमानात बसणार आहे. आता तू विमानात बसून जा नाही तर अंतराळयानात बसून पृथ्वीच्या बाहेर कुठेतरी लंपास हो, कुणाला काही झाट फरक पडत नाही. आणि डोळा असा का खांजायला लागलायस, म्हणजे एखादं गोट्या कसं खाजवते तसं डोळा खाजवायला लागलायस, जरा चांगला वाग. तुमचं माइंडसेट काय मित्रांनो? माझा माइंडसेट ही आहे की अमेरिकेने जरी मला विमानात यायला नकार दिला, रिजेक्ट केला असेल तरी सुद्धा मी माझ्या स्वतःच्या दमावरती माझ्या वाढदिवसाला चाललोय फिरायला. अरे भाई, तुला अमेरिकेने यायला नकार दिलेला नाही, तू तिथं एअरपोर्ट वरती गांजा फुकून मावा खाऊन तिथं पिचकाऱ्या चुकत गेल्या, तुला कोण घेतील विमानात? म्हणजे याचं कसं झालंय माहितीये का, हा एखाद्या पोरगीला भेटायला गेलाय, कुठल्या तरी पोरगीला, नवीन पोरगीला भेटायला गेलाय, प्रेमाबद्दल तिला बोलायला गेलाय आणि त्या पोरगीने ह्याला रिजेक्ट केला, तर तो तिथं थांबणार नाही, तिथनं पळ काढणार, दुसरी बघणार, दुसरी पटवणार, खटाटोप करणार, तिच्या मागे लागणार, दुसरी पटवणार, पण पटवणार. तर हे सगळं आपण मोटिवेशन घेतलं पाहिजे महेश मोटेच्या प्रत्येक व्हिडिओ मधनं, असं महेश मोटेला म्हणायचं आहे. मी जे ठरलं होतं ना ते होणारच ना. सगळं आपला कोकण, आपला महाराष्ट्र, आपली लोक, आपली माती. याचं कसं झालंय माहितीये का, व्हिडिओ बनवायला ह्याला काहीतरी कंटेंट गावला नाही का नाही, हे काय पण असं खोळ्यागत करताय. अमेरिकेला निघालो, विमानातनं निघालो, शट्टावनं निघालो, जरा असं चांगलं वागरे, काहीतरी माणसात काहीतरी चांगलं बनव. लोक ट्रोल करतात, लोक एवढी रोस्ट करतात, खोळ्यागत तुला बोलतात, तरी तुला काय झाट फरक पडत नाही. बिग बॉस मराठी कधी आहे बाबा नेमकं? अरे बिग बॉस ठेव बाजूला, तुझं कसं दिसतंय ते, कपडे काय घातलेले नाहीस रे, कसं दिसतंय बघ तुझं, तुला जरा बघ ते कसं दिसतंय, कपडे घालतो का? भरपूर जण वाट बघतात पण कुणालाच माहित नाही मित्रांनो मी जर सोडलं तर. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, बिग बॉस हे आणखी 2 महिने तरी होणार नाही. 2 महिने राहू दे, 2 वर्ष जरी बिग बॉस पुढे ढकललं तरी आम्हाला कसला झटाचा फरक पडत नाही. मला तर वाटतं की बिग बॉस फक्त बघायची आतुरता तुलाच लागली आहे, बाकी कुणाला लागली असेल मला काय वाटत नाही. याचं पहिलं कारण हे आहे की सूरज चव्हाण बरोबर जो झपूक झपूक पिक्चर केदार शिंदे साहेबांनी काढला होता तो पिक्चर फेल गेला, परिणामी 4 कोटी रुपयाचं कर्ज झालं आणि ते कर्ज झाल्यामुळे केदार शिंदे साहेब थोडस पाठीमागं आलं. अरे महेश, जवळजवळ 6-7 वर्ष झाली, 2018 पासून ह्यो बिग बॉस मराठी शो चालतोय. एवढ्या 6-7 वर्षात कुणाला काय प्रॉब्लेम आला नाही आणि आता या 2025 मध्ये कसा काय प्रॉब्लेम आला रे? कसलं काय कुठलं यमक जुळवतोयस तुझं, तुलाच पटतंय बाबा. याचा सूरज चव्हाणला काय परिणाम झाला नाही, त्याला घर भेटलं, त्याचा पैसा भेटला, पण परिणाम हे झाला त्या प्रोडक्शन हाऊस वरती आणि परिणाम झाला येणाऱ्या बिग बॉस वर. आता या सूरज चव्हाणच्या झापूक झपूक पिक्चरचा आणि या बिग बॉसचा काय संबंध? तो जिंकला बिग बॉस, त्याला घर मिळालं, पैसे मिळालं, फेम मिळालं, सगळं फॉलोअर्स वाढलं सगळं. आता बिग बॉस चालू करा की म्हणा, तुला बघायचं आहे ना. तरी काय भीक मागणे का? आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे बिग बॉस लेट का होते माहिती आहे का? कारण रितेश देशमुख साहेब सुद्धा आता जास्त पैसे मागायला लागलेत. अरे महेश बाळा, किती गंडवशील रे. आता ह्यो सांगायला लागलाय की रितेश साहेब आता जास्त पैसे मागायला लागल्यात. एवढं 5-6 वर्षात काय म्हणली नाहीत माझा पगार वाढवा, आता सांगायला लागल्यात माझा पगार वाढवा. बाबा मला काय जमत नाही, लय बोलायला लागतंय असं तसं. तर महेश, तुझ्याकडे काय थोडंफार पैसे असतील तर ते रितेश साहेबांना दे, थोडंफार अडचणीतनं बाहेर निघू देत आणि मग देतो म्हणा बाकीचं राहिलेलं. तर महेश मोटेसाठी मी हा शो चालू करतोय बिग बॉसचा, पण माझे पैसे पूर्ण दिले नाहीत लवकरात लवकर तर मी पुन्हा शो बंद करणार. तर बाबा, मला तरी महेश मोटेबद्दल पर्सनली वाटतं की त्यानं घरात बसून मोठ्या टीव्ही समोर बसून निवांत कापड काढून पॉपकॉर्न खाईत बिग बॉस शो बघत बसावं असं मला नाही वाटत. मला तरी वाटतं की त्यानं बिग बॉस मराठीमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, म्हणजे त्याला कळेल की व्हिडिओ मधनं रील्स टाकून लोकांची गाण जडवल्यावर काय होतं.
आता तुम्ही म्हणणार हे विनाकारण का डोळ्याला पुसायला लागले, विनाकारण का रडायला लागले, तर वरती बघा टायटल लिहिलंय वरती की बाबा गेमिंगच्या ऍड्स वगैरे बंद झाल्यात. कारण की तुम्हाला माहिती आहे की ह्यांचं पॉट त्या गेमिंगच्या ऍड्स वरती चालत, 4 पैसे मिळतात, बाबा या माझं प्रमोशन करा असं म्हणत होते गेमिंगवाली. पण ह्यांचं सगळंच बंद पाडून ठेवलंय. हॉटेल तिरंगाचं पाण्यामुळे हॉटेल वाहून गेलंय, तसं पुण्यामध्ये माझं पण आलेल्या धरणाला पुरामुळे मित्रांनो माझी पण चड्डी वाहून गेली काय. अरे काय बोलतोय चड्डी वाहून गेली? वर्षानुवर्ष एकच चड्डी वापरतोस काय? म्हणजे फाटली तरी शिवायची तीच वापरायची, फाटली तरी शिवायची तीच वापरायची. एका चड्डीवर दिवस काढत होतास, आज आम्हाला कळालं. याची कोणी दक्षता घेईल का नाही? गावचे सरपंच, तहसीलदार, तलाठी सगळ्यांनी माझी भरपाई द्यायची आहे काय? अरे किती आबाळ हे पलचिल रे. अरे लोकांच्या डोक्याची सर्जरी करायची पाळी आली. काय बोलतोयस? कुठनं शब्द तुला सुचतात काय माहित? तुझं हे येड जवळ व्हिडिओ बघून बघून जर कुणीतरी एके दिवशी तुझी डांग मारली तर नंतर म्हणू नकोस की सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पंतप्रधान यांनी दखल घ्या, माझी डांग कुणीतरी उचलून मारलेली आहे. शीला नावं ठेवणाऱ्यांनो, कुठल्या तर कावळ्यानं इथे येऊन शी केली आणि त्यातनं एवढं सुंदर वटवृक्षाचं झाड आलंय. आता तिथं कावळा हागू दे नाही तर कावळीन हागू दे, पण ते तुझ्या घरावरतीच काव गावलं हे तुला माहिती आहे? कारण की तुझं अजून लग्न झालेलं नाही. त्या वटवृक्षाभोवती फेरं मारणारे अजून तुझ्या घरात आलेलं नाही. जर शी मधून जर एखादं जीवन पणत असेल तर ते शीला आपण चुकीच कसं म्हणू शकतो? मानवी नाही बरं का, मी प्राण्यांचं म्हणतोय. म्हणजे प्राणी पक्षी हागतात तेवढं चांगलं, माणूस हागतोय ते बाद. आता तू काय म्हणतोयस माणसाची विष्ठा ही सगळ्यात घी नाही, पण माणूस जर असली फळं वगैरे खाईत असता का नाही असली हे बारीक बारीक, तर माणूस सुद्धा हागल्यानंतर झाडच उगवली असतील. खरं तर कधी कधी आपल्याला गायीच्या शेणानं दात घासू शकतो आपण, पण मानवाचं म्हणलं तर किती किळसवान आहे बघा. अरे महेश, मानवाच्या शीला हागू म्हणतात आणि गायीच्या म्हशीच्या शीला शेण म्हणतात. त्यामुळे हा फरक आहे. गायीच्या शीनं दात घासतात हे मला माहिती आहे, पण आता ह्या जगात एवढी वाईट परिस्थिती, एवढी बिकट परिस्थिती कुणावर आली असेल मला तरी वाटत नाही. तुला जर घासायचं असलं गायीच्या शीनं तर घासू शकतोस. ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? शी आहे, पण शी सुद्धा प्रकाराची आहे वेगवेगळ्या. या शीचा राव आदर आहे मला बरं का, काय का असं ना. अरे काय कावळ्याच्या शीचा आदर आहे? म्हणजे ते कावळा हागला त्यातनं झाड उगवलं त्याचा तुला आदर आहे? कुठनं पैदा झालंस रे? तर महेश मोठेचं हे मोटिवेशनल आणि येड जवळ व्हिडिओ बघितल्यानंतर माझं हृदय भरून आलं. लोकांची गांड कशी जळवली पाहिजे हे महेश मोठे आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो. बाकी आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असते, त्यांना कुणीही पर्सनली घेऊ नका. बाकी काय ना, आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अनेका व्हिडिओ सोबत. धन्यवाद.